वाटणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ क्रांतिवादळ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जवळ गटातून उमेदवारी घेतलेली आहे. मग जवळ गटामध्ये सध्या मातबर उमेदवार उभे आहेत. यशराजे साळुंखे पाटील आहेत, अतुल पवार आहेत. त्यांनी बरीच सध्या विकास कामं चालू केलेली आहेत. आपण अपक्ष उमेदवार आहेत. मग आपण आता या मातबर उमेदवारी विरोधात आपण अर्ज दाखल केलेला आहे. तर आपण आता मतदारांना काय आवाहन करणार आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी एकनाथ हनुमंत शेमडे, राहणार कमलापूर तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी जिल्हा परिषद जवळा गटातून आणि जिल्हा परिषद चोपडी गटातून जिल्हा परिषदसाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहे. जिल्हा जवळा गटात मी 8 नंबरला, अनुक्रमांक माझा 8 आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे ऑटो रिक्षा. आणि चोपडी गटात माझा क्रमांक आहे 9 आणि मला तिथं पण निवडणूक चिन्ह आहे ऑटो रिक्षा. दोन्ही गटात एकच चिन्ह आहे. तर मी मतदारांना आवाहन करतोय की आज तालुक्यात राजकारण जर बघितलं समोर, आज प्रत्येक गटामध्ये तालुक्यात वेगवेगळे गट, पंचायत समिती ही सगळी निवडणूक चालू असताना आज सर्वात प्रथम म्हणजे आदर्श जी आचारसंहिता पाळली जाते त्याचा सर्वप्रथम भंग होतोय. कारण आज प्रत्येक म्हणजे इलेक्शनच्या समोर आतापर्यंत सगळ्या नेते मंडळांना झोपा लागल्या होत्या. 5 वर्ष कोण लक्ष देत नाही, पण आता त्यांनी मुरमी करण्याची कामं चालू केली, डीपी आणून टाकणं चालू केले, डाम टाकणं चालू केले, वेगवेगळ्या पद्धतीने कामं चालू केलेत. पण आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये किंवा जिल्हा परिषद गटामध्ये जे मुरमीकरणाचं काम चालू आहे ते कोणत्याही प्रकार प्रत्येक गावामध्ये वरती वाढ वाजता मुरमाला 1-2 तर रस्ता असतात तिथे मुरुम टाकायला चालू आहे किंवा टाकण्यात आला. आचारसंहिता काळात एकाही एवढा मुरुम कुठनं आला, एकाही कोणाची रॉयल्टी आहे का? म्हणून बिगर रॉयल्टीच आहे, म्हणजे रॉयल्टी नाहीच. किंवा प्रशासनाचं याच्यावर दुर्लक्ष आहे. पूर्णपणे आचारसंहितेचा भंग करण्यात येत आहे. आणि दुसरी गोष्ट, जी डाम टेप्या मतदारांना ते खोटं आश्वासन दाखवलं जात आहे, त्यांची मंजुरी नाही. जर मंजुरी नसेल तर MSCB परवाना देत नाही किंवा त्याला नंतर तारावरून देता येत नाही. ते त्यामुळे आता जे डेप्या वगैरे आणून टाकल्याचा काही उपयोग होणार नाही, कारण लोकांना त्याचा काहीच फायदा नाही, कारण त्यांना मंजुरी नाही. जर मंजुरी नसेल तर MSCB लाईट देऊ शकत नाही. आचारसंहिता पायमल्ली होत आहे. आचारसंहिता पायमल्ली होत आहे. आणि मुद्दा दुसरा आहे की आता जे उमेदवार आहेत बऱ्यापैकी ठेकेदारच आहेत. आणि ज्यावेळेस मी पण 2 गटातून उभा आहे, चोपडी आणि जवळा, त्यात अर्ज भरताना त्याच्या पाठीमाग स्वयं घोषणापत्र जोडावं लागतं. मी ठेकेदार नसल्याचं, म्हणजे निवडणूक आयोगाने ते 8 त्यात घातलेली आहे. आणि मी स्वतःही जोडलेलं आहे की मी स्वयं घोषणापत्र जोडलेलं आहे की मी कोणत्याही प्रकार ठेकेदार नाही, पंचायत समितीचा किंवा ग्रामपंचायतचा. आणि ह्यात बऱ्यापैकी उमेदवारांनी स्वयं घोषणापत्र घालून सुद्धा छाननीमध्ये त्यांचं असं म्हणजे जे ठेकेदार असून सुद्धा, ज्यांच्या सांगोलमध्ये मोठमोठे कंट्रक्शनचे त्यांच्या नावानं ऑफिस आहेत, आज जवळा गटातला उमेदवार असेल किंवा चोपडी गटातला असेल, कडलाच गटातला असेल, तर यांची मोठमोठे सांगोल्यामध्ये यांच्या कंट्रक्शन नावावर मोठमोठे ऑफिस चौकात आहेत. आणि हे कंट्रक्शन म्हणजे ठेकेदार असून सुद्धा यांनी स्वयं घोषणापत्र देऊन सुद्धा त्यांचा अर्ज मान्य करण्यात आले आणि ते निवडणूक लढवत आहेत स्वतः ठेकेदार असून सुद्धा. आणि काही गटात बघायला गेलं तर ज्याने तालुक्याचा ऱ्हास केला, वाळू उपसा केला, आज अशा परिस्थिती काय गावात अशी परिस्थिती आली, एवढा वाळू उपसा पाठमागच्या 5 वर्षात झाला की आज घरकुल लोकांना बांधायला सुद्धा दुसऱ्या तालुक्यात वाढवावं लागते, सांगोला तालुक्याला काय गावाला, का तर की तू वाळूच ठेवली नाही. आणि तशा लोकांना सुद्धा पक्षाने उमेदवार दिलेले आहेत. तशा लोकांना सुद्धा पक्षाने म्हणजे गुंडांच्या हातात तालुका द्यायला चालू केलं आहे. थोडक्यात ही पुढे जाऊन काय भविष्य करणार? आज वाळू उपसा करणारे ठेकेदार हे काय भविष्य करणार? पुढे जाऊन तालुक्याच्या जनतेला काय आश्वासन आणि काय जनतेचा विकास काय करणार आहेत? तुमचं विजन काय असणार आहे? मग माझं विजन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता गेलेले आमदारकी विधानसभा 2024चे मी अपक्ष उमेदवार एकनाथ शेमडे, मी आता गेले विधानसभा लढवली. त्यामुळे तालुक्याच्या बऱ्यापैकी जर मी फक्त जिल्हा परिषदला उभा असलो तर मी आमदारकी पण लढवली आहे. त्यामुळे तालुक्यातल्या बऱ्यापैकी गावांचा, बऱ्यापैकी गटांचा, पंचायत समिती गणांचा मी बऱ्यापैकी अभ्यास आहे. आता महत्त्वाची जिल्हा परिषद सदस्याची कामं काय असतात? लाईट, पाणी, रस्तं, मंदिरं, ही जी कामं ते आपण करणारच आहे. पण आता जे सदस्यांनी चालू केलं डेप्या आणून टाकणं, ही ती टाकणं, बिना मंजुरीचं, आचारसंहितेचा भंग, आणि आता ह्यांच्याकडे एवढं पैसे आलं कुठनं? आज कोट रुपये 2-2 एका नेते जर आकडा काढला, जर निवडणुकीचा खर्च बजेट त्यांच्या कार्यकर्त्यांना होते तर सरळ ते सांगते ते आमचा कमीत कमी आमचा उमेदवार 2-3 कोटी रुपये तर सहज खर्चू शकतो. एवढं पैसे यांच्याकडे आलं कुठनं? बरं, ही 2-3 कोटी रुपये खर्चणार आहेत म्हणजे यांना भविष्यात पैसे 5 वर्षात मिळणार आहेत किती, आणि ती कशा प्रकारे पैसे मिळणार आहेत त्याची मी यादी मायापाशी ती मी यादी तुम्हाला वाचून दाखवतो. ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात, निवडून आल्यानंतर आता ह्यांनी खर्च केला आहे, म्हणजे थोडक्यात आपण एक शेअरभर दाणं पेरल्यानंतर आपल्याला एक 4-5 पोती तरी ज्वारी, बाजरी, मका होती. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. ही आता 1-3 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे. हा एक बिझनेस आहे. मी यांनी ठेकेदाराने केला, कारण उमेदवार ठेकेदार जायती, कोण वाळवाली येते, सगळी कोण आयात येते, मी ज्या त्या पद्धतीने जनतेला सर्वसामान्य पोरग ह्यात कोण नाही. त्यामुळं यांनी आल्यानंतर आपल्या हे पैसे जर आपण समजा 5 रुपयाचा बिस्किट पुडा जर घेतला, त्यातनं आपला टॅक्स GST वजा होतो.
मग आता ही सगळा पैसा ते आपलाच आहे. हे डेप्या देणं हे पैसे कोण आपलेच पैसे आहेत. आपण शॅम्पूची पुढे जर घेतलं त्यातनं टॅक्स वजा होतो 1 रुपयाला. हे सगळे पैसे आपले आहेत आणि आपलेच पैसे आपल्याला देऊन आपली फसवणूक कशी केली जाते. ही निवडून आल्यानंतर ह्यांचं कसं असते बाबा, कुठल्या ह्याच्यात त्यांना किती पैसे मिळतात, ह्यांचं रेट फिक्सिंग कसा असतो, कुठल्या कामात काय असते त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. ZP सदस्य कशा पद्धतीने पैसे कमवतो. टेंडर फिक्सिंग काम सुरू होण्यापूर्वीच 15% कमिशनचे ॲडव्हान्स वसुली असते. ज्यावेळेस त्यांना एखादं टेंडर मिळतं द्यायचं असते एखाद्याला, त्यावेळेस यांचं सदस्यांचं ह्यांच्या थ्रू कामं जातात. ह्याने त्याला कामं देताना त्या ज्याला काम देते त्याच्या टक्केवारी ह्यांची फिक्स ठरलेली असते. म्हणजे 15% टक्केवारी. मग टेंडर फिक्सिंग असते यांचं. रोड लेअर स्कॅम कागदावर 4 इंच कागदावर 4 इंच दाखवायचं, जमिनीवर 1 इंच, उरलेलं डांबर म्हणजे नेत्या खिशातच फक्त दाखवायचं. लोड बाबा आहे मी कागदपत्र 4 इंच लोड कोण हे करणार. आज सर्वसामान्य खेडेगावातले लोक एवढं लक्ष देत नाहीत. पण लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे. 1 इंचाचा 2 इंचाचा जरा टाकला जातो, 4-4, 5-5 इंचाची बिलं काढली जातात. की कशा प्रकारे आपली फसवणूक भविष्यात कसं पैसे लुटतात. आता आपल्याला थोडं मतदानाचं दाणं मी थोडं टाकून बी टाकून ही कसं परत त्यांचं उत्पन्न होतंय ह्याचं एक म्हणजे मतदारांनी जागरूक झालं पाहिजे. मतदारांना कळलं पाहिजे बाजार बघून कसं कोणाला निवडून द्यायचं. मेंटेनन्स लोक दरवर्षी फक्त चुना लावून नव्हतं करणं जे पूर्ण दिली जाते. म्हणजे मेंटेनन्स असतो कलर बिलर काम हे फक्त चुना बिना मारून हे करतात, पूर्ण परफेक्टली काम करत नाहीत. त्याने दाखवलं जातं पूर्णपणे म्हणजे काय म्हणजे त्या इंस्ट्रुमेंटनुसार काम केले पण तसं काही काम झालेलं नसते. पट्टे पडलेले ट्रान्सफर मार्केट म्हणजे सोयांच्या बदल्यांसाठी ह्यांचं ट्रान्सफर मार्केटिंग ठरलेलं असते. कसं म्हणजे सोय आता समजा मी आपला एखादा अधिकारी बाहेर आहे, त्याला इथं सांगोला प्रॉपरला यायचं ग्रामसेवक असेल वगैरे, मग त्याला बाबा सांगोला घ्यायचं असेल किंवा सांगोला एखादं गाव घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या सोयीच्या बदल्यांसाठी ग्रामसेवक शिक्षकाकडून फिक्स रेट वसुली असते. ह्यांचा रेट ठरलेला असतो की बाबा गाव घ्यायला मग मला एवढं द्यावं लागते. बरं शिक्षकाला इकडे येत असेल सोयीस्कर होत असेल त्याला बाहेरच्या आपल्या तालुक्यात करूया आपण, त्यांचं म्हणजे फिक्स रेट ठरलेला असतो. आणि सप्लाय मार्कअप शाळा दवाखान्यांच्या साहित्यात स्वतःच्या एजन्सीकडून 40% एक्स्ट्रा मार्जिन घेतलं जातं. मस्टर घोटाळा मोजक्याच मजुराकडून काम, कागदावर मात्र 100 मजुरांचे खोटे पगार. म्हणजे लोक एवढी चौकशी करत नाहीत. आज आपला म्हणजे मजूर वर्ग आहे ती फक्त त्यांच्या डोक्यात काय असते, आपलं घरप्रपंच बघायचं, कामाला जायचं, आपला पगाराला आपला बाकीचे लोक बघत बसत नाहीत. म्हणजे हे जे आता कामगार हे सगळे यांचं समजा एक 10-20 लोक जर काम करत असली त्या अक्षर त्या टेंडरवर किंवा त्या ठिकाणी तर 100-200 लोक टाकून मी कागदावर हे पगार काढलं. कागदपत्री कोण आपली जनता म्हणजे एवढी शून्य नाही. जनता फक्त मतदानच्या वेळेस पैसे घ्यायला शून्य होती. नंतर ती बघत नाही आल्यानंतर काय करतोय किती खातोय. मी थोडक्याच माणसं कामाला लावायची त्या ठिकाणी 100 लोकांचा पगार काढायचं. परत गाळ्याचं भाडं जिल्हा परिषदेचं गाळ्याचं भाडं कागदावर कमी दाखवून दुकानदाराकडून वरचे पैसे घेणं. जलजीवन सेटिंग निकृष्ट पाईप आणि हाय बिलिंग गावच्या आरोग्याशी खेळ. आता जलजीवनचं प्रकरण काय तालुक्यासाठी नवीन नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये कुठल्याच गावात मला वाटत नाही काम जलजीवनचं चांगलं झालं निकृष्टच काम झाले हे काय लोकांना सांगायची गरज नाही. आणि ती घडलेलाच मुद्दा जलजीवन सेटिंग निकृष्ट पाईप आणि हाय बिलिंग गावाच्या आरोग्याशी खेळ. निधी डायव्हर्जन अपंग मागासवर्गीयांना 5% निधी बोगस बेनिफिशियरी IDने लंपास. ट्रान्सपोर्ट ओव्हरहाऊल स्वतःच्या गाड्या सरकारी भाड्यावर लावून तिप्पट बिलांची उचल. आता बऱ्याचपैकी ठेकेदार जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याकडे JCB आता तुम्ही सांगलात कुठे गेलं तर बघा जे जिल्हा परिषद सदस्य पंचायत त्याच्यावर वाहनं आहेतच, ट्रॅक्टर आहेतच, JCB आहेतच, टिप्पर आहेतच. ह्यांची स्वतःची जिने कामावर वाहन लावतात, दुसऱ्यांची लावत नाहीत. एक लावायचं 2 लावायचं त्या ठिकाणी 3-3, 4-4 फूट बिलं काढण्याचे प्रकार घडलेत आणि घडते ती वसुलीच करतात. म्हणजे आताचे पैसे घालवायला लागले ती कोट 2-2, 3-3 कोटी रुपये नेऊन डेप्या आणून टाका, लोकांना रस्ते करा, मुर्मीकरण करा, लोकांना बोर पाडून द्या, बरंच काय काय ठिकाणी घर बांधून द्यायचं चालू आहेत, काय ठिकाणी लोकांना गाड्या घेऊन द्यायचं चालू आहे. ही पैसे घालू देत म्हणजे काय हेडी नाही ती आपली फसवणूक पुढच्या वेळेस कसं वसूल करते ती ह्याचा मुद्दा आहे. आणि एनओस टॅक्स नवीन लेआउट किंवा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी अनधिकृत टेबल फी. सबसिडी कट ट्रॅक्टर अवजारांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून 20% सर्व्हिस चार्ज. ऑडिट मॅनेजमेंट भ्रष्टाचार लपवण्यासाठी सरकारी ऑडिटर्सची विशेष सरसभाई. बोगस देयके कधी न झालेल्या कामांचे खोटे मोजमाप पुस्तक MB भरून पेमेंट. CSR हप्ता कंपन्यांचा लोकसहभाग निधीतून स्वतःच्या ट्रस्टसाठी टक्केवारी. मटेरियल रेशो सिमेंटचे प्रमाण 30% कमी करून बांधकाम दर्जा चोरणे. म्हणजे आपल्याला जे शासनाचं इन्स्ट्रुमेंट असते इन्स्ट्रुमेंटनुसार त्यात बाबा सिमेंट हलक्या क्वालिटीचं काम करून ही तालुक्याला नवीन नाही. तालुक्याला निष्ठूर दर्जाचं काम सगळ्यांना माहिती झाले. आतापर्यंत राजकारणात तालुक्यात काय काय झाले हे पूर्णपणे काम म्हणजे अधिकृष्ट. आता समजा ह्या ठिकाणी 10 पोती सिमेंट वापरायचं तर त्या ठिकाणी 7 वापरले. कोण बघते 3 पोती कोणी चोरले आणि एवढं लक्ष कोण देतं. एवढी जनता सुज्ञ असती तर गोरगरिबाची पोरबी आमदार खासदार झाली असती. ही ठेकेदारच का किंवा ही मोठी श्रीमंत लोकच का निवडणुकीत भाग घेतात तर त्यांनी ह्या मार्गाने पैसा 5 वर्ष अगोदर कमवलेला असतोय आणि पुढच्या 5 वर्षात कमवायचा असतोय. मग PR मार्केटिंग सरकारी जाहिरातींच्या बजेटमधून स्वतःच्या हस्तकांचे खिसे भरणे. लाइटिंग घोटाळा ओव्हर प्राइस्ड LED कॉन्ट्रॅक्ट आणि 0 मेंटेनन्स मलिदा. कचरा व्यवस्थापन संकलनाचा खर्च लाखात वास्तवात मात्र गावाबाहेर कचऱ्याचे ढीग.
ही तर काय म्हणजे खेडेगावात तर आपलं ज्या आता चालू आहे ते तर मग बऱ्यापैकी कुठं घंटागाडी एका दुसऱ्या गावात असेल, घंटागाडी तर नाहीच. कचऱ्याचं व्यवस्थापन कुठली ग्रामपंचायत माझ्या माहितीनुसार ठराविक करत असलं अपवादात्मक, पण बऱ्यापैकी करत नाहीत. आता जिल्हा परिषदचं जे अंडर जे येतं ते अजिबात केलं जात नाही. तिथं ते झालं म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतला कमीत कमी एकतरी घंटागाडी असा होती, कचरा ओला कचरा सुका कचरा गोळा, आणि त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे, पण तेही होत नाही. आणि कागदी ट्रेनिंग, कौशल्य विकास कार्यशाळा फक्त बॅनरवर, निधी मात्र नेत्याच्या घरी, पेमेंट डेडलॉक, टक्केवारी मिळेपर्यंत प्रामाणिक ठेकेदाराचे चेक अडवून ठेवणे. जोपर्यंत बाबा कामं झाल्यानंतर एखादा प्रामाणिक ठेकेदार असे पण अपवादात मग एखादा प्रामाणिक ठेकेदार असतो, त्यानं जर काम केलं असेल टक्केवारीवर दिलेलं काम 15% घेऊन, आणि त्यानं काम जर केलं असेल तर पण टक्केवारी रक्कम त्यांनी दिली नसेल तर तोपर्यंत चेक त्याचं पेमेंट सोडलं जात नाही. मी अशा पद्धतीनं आता जे मतदारांना मला आव्हान काय करायचं आहे, मी अपक्ष उमेदवार आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्याकडे 1 कोटी 2 कोटी आम्ही स्वप्नात बी बघितलं नाहीत कधी, फक्त ऐकतो ह्यांचंच ऐकतो फक्त आकडे. हे जे आता सगळं चालू आहे डेप्या टाकणं, लोकांना आता मतदार येत काय लक्ष्मी दर्शन, आता शेवटच्या 2 दिवशी एक लक्ष्मी दर्शन, आर्थिक म्हणजे हे आता निवडणूक आमच्यासारखे जर अपक्ष उभा राहते धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच आहे. आमच्याकडे काही नाहीच, आम्ही फक्त मतदारांना आवाहन करू शकतोय की आम्हाला तुम्ही मतं टाका. आम्ही आणि खरं कामाशी शेतकऱ्यांची पोरं किंवा जे संघर्षातनं आले ते ना तीच काम करत असते, ठेकेदार करत नसते आणि निवडून आले करत नसते. फोन केला त्यावेळेस म्हणत असते ती तुम्ही आमच्या पाठीमागे आला नव्हता, मग तुम्ही आम्हाला मतं काय फुकट टाकली का, तुमचं काम आम्ही कशासाठी करू, असं प्रत्येक गावातल्या जनतेला म्हणजे अनुभव आहेच. कामं होतच नाहीत, कामं करतच नाहीत. मग ह्यासाठी खरं तर मी या जिल्हा परिषदला उभं राहण्याचं माझं महत्त्वाचं विजन हे आहे. त्यामुळे लोकांनी येणाऱ्या काळात जे आता ही 20 मुद्दे मी सांगितलं त्या मुद्द्यावर व्यवस्थित कशा प्रकारे आपली लूट केली जाते, ही 2-3 कोटी घालून भविष्यात 5-50 कोटी रुपये कमवणार आहेत. त्यामुळं मतदारांनी शोधणं हा 100% ही 5 वर्ष तुमच्याकडे लक्ष देत नाही म्हटलं तुम्ही लक्ष्मी दर्शन 100% घ्या, पण पैसे घेऊन सुद्धा त्यांची उचलटांगडी करा. आणि मुद्दा महत्त्वाचा दुसरा राहिलं म्हणजे आज मी बघतोय निवडणूक लागल्यापासून अपक्षांना उमेदवारांना म्हणजे जे पक्षाचे उमेदवार आहेत काय त्यांचं म्हणजे असं एवढं हलक्यात घेते ते त्यांना वाटतं काय नाही, हे काय करू शकत नाही. पण मला त्यांना अपक्ष काय करू शकतो त्याचा एक सांगायचा किस्सा आहे. 2024ला ज्यावेळेस अनिकेत भैया देशमुख आबासाहेबांच्या नातं उभं राहिले होते आणि त्यावेळेस त्यांचा पराभव फक्त थोडक्या मतांना झाला, आणि ते पराभव होण्याचं कारण हे अपक्ष आहे. आणि अपक्षानं जर ते 2,000 मतं खाल्ली नसती तर हा माणूस आज आमदार असला असता. म्हणजे अपक्ष काय करू शकतात, येणारा कमीत कमी नाही येऊ शकला निवडून तर येणाऱ्याला पाडण्याची मग अपक्षामध्ये असते. आणि येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद जवळा गट असेल, माझे उमेदवार जवळा गटातनं चुपडी गटात नाही, बाकीच्या गटानं काढलाच असेल, अजून सोडून बाकी काय कोळा सगळे जे काय गट असतील मग ही अपक्ष काय करणार आहेत ना, अपक्षामुळे यांना काय फटका बसणार आहे ही यांना निकाला दिवशी कळेल. ही अपक्षांमुळे काय झालं ना, अपक्षाला हलक्यात घेऊन माझं जनतेला आव्हान आहे, जरी आम्ही अपक्ष असलो तरी मला भरघोस मतांनी निवडून द्या, कारण की आम्ही संघर्षातून तयार झालोय. आम्ही म्हणजे तालुक्यासाठी योगदान पण आहे, नाही असं काय नाही. गेलेले आमदारकी 2024 लढवल्या, 4 दिवस 4 रात्र 4 दिवस सांगोला तहसील पुढं भ्रष्टाचार मुक्त सांगलो म्हणून वाळूपसा असेल, दारूबंदी असेल, आमरण उपोषण केले ते बेशुद्ध पडूस तर, बॉडी पूर्ण डिहायड्रेट होस तर. समाजासाठी आम्ही भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी लढत असताना, संघर्ष करत असताना आम्ही ऐकत नाही म्हणून, आम्ही वरिष्ठ नेत्यांचं असेल किंवा अधिकाऱ्यांचं ऐकत नाही म्हणून आम्ही खोटं गुन्हे दाखलेत माझ्यावर, घेतलेत समाजासाठी, योगदान आहे समाजासाठी केले. त्यामुळे खरं हकदार तर ही एसीतनं गाडीनं फिरणारी नाही, हे ठेकेदार नाही. ती एक उमेदवार वर्षात 6 पक्ष बदलतोय, एखादा उमेदवार नगरपालिका हातात बी मतदान आहे, आणि आता जिल्हा परिषदला निवडणूक बी लढवतोय पक्षातनं राष्ट्रीय. मग ही कसल्या प्रकारे मतदारांची फसवणूक केली जात आहे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला निवडून द्या 100% मी काम करतो, कारण मला दुसरं काही कामच नाही. 24 तास मी जनतेला वेळ देऊ शकतो, कारण मी ठेकेदार नाही, माझा कुठला व्यवसाय नाही, बिझनेस नाही. मी 24 तास जनतेसाठी मोकळा आहे. रात्री 1ला जरी मला कुठल्या गटात बोलवलं तर मी जाऊ शकतो, कारण मला काय यापच नाही. ह्या तालुक्याच्या जनतेसाठी म्हणजे मी अक्षरशः 2 महिने 4 दिवस फरवतो त्यावेळेस मी माझा प्रपंच सुद्धा विचार केला नाही. प्रपंच तो दोस्त केला मी. आम्ही हकदार आहे खरं, म्हणजे निवडण्याचा हकदार आम्ही. आणि जनतेला कळलं पाहिजे, संघर्षातून आलेला ना उभा करायचं का, आयता तयार झालेला ज्याचा बाप प्रॉपर्टी आहे, ज्यानं ठेकेदारी करून पैसे कमवलं, ज्याने कामं घेऊन पैसे कमवलं, ज्याने वाळूचं हप्ता घेऊन हे केलं, अशा लोकांना निवडून द्यायचं का जी संघर्षातनं खरंच ग्राउंड लेवलनं काम करत आले, ज्यानं स्वतःवर सुपाऱ्या घेतल्या, गुन्हा घेतलं जनतेसाठी. वैयक्तिक वाद नाही कोणासोबत, वैयक्तिक कधी माझं उभ्या आयुष्यात भांडण नाही कोणासोबत, आणि मी केले. त्यामुळे मला जवळा गटात आणि चुपडी गटातल्या मतदारांना भरभरून मतानं निवडून द्यावं, ही माझं मतदारांना आव्हान आहे.
आणि माझी चिन्ह निशाणी परत एकदा ॲटो रिक्षा. दोन्ही गटात एकच चिन्ह आहे, जवळ आणि चोपडी.